गरजेचं आहे. ह्या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये अडकून राहू नका, त्याशिवाय तुमचं अटेन्शन होणार नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे कोणी स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे तेच लोक सर्व्हाइव्ह करणार आहेत. तर असं नका समजू की आणि कोणी निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहणारच नाही, कारण की येथे सतयुगाचा प्रारंभ होत आहे. तर हे सतयुगामध्ये नेगेटिव्हिटी कुठे असणार आहे? संदेश मिळणार आहे ते तुमच्यासाठी मा गुरुकुल्ला कडून, रेड माताकडून तुमच्यासाठी आहे. सो हे संदेश जे आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचे आहे. त्यासाठी तुम्हाला एनर्जी एक्सचेंज करायचं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचे आहे. जय मा गुरुकुल्ला म्हणून कमेंट करा किंवा जय लाल तारा माता म्हणून सुद्धा तुमची वाढत आहे. सो आफ्टर दिस रिडिंग तुमच्या जीवनामध्ये तुमचा चेतनेचा स्तर जो आहे तो येथे वाढणार आहे. तुम्ही एका वेगळ्या प्रकारे विचार करायला लागणार आहात. बघा, कुणालाही एवढे व्हॅल्यू तुमच्या जीवनामध्ये देऊ नका की तो तुमच्यासाठी गॉड होईल, तो तुमच्यासाठी परमात्मा होईल. सो येथे तुमच्यातील शक्ती जी आहे तीच तुमचा परमात्मा आहे, तोच तुमचे. हा नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया. आज आपण मा कालीचा डेक घेत आहोत. तर पाहूया आपल्याला कोणाचा आज गायडन्स मिळतंय, तसेच तुमची सध्याची सिच्युएशन काय आहे तेही आपण पाहणार आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. जय माँ आदिशक्ति, जय शिव, जय माँ. ओम नमः शिवाय. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये कुठलीही नेगेटिव्ह एनर्जी असेल तर ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड बॅक टू सेंटर, मल्टीप्लाय बाय 1000 टाइम्स इमिजिएटली. रिमूव 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 ब्लॅक एनर्जीज, सेंड इट बॅक टू सेंटर, सेंड इट बॅक टू सेंटर. लेट्स सी, पाहूया आपल्याला ह्या 10 महाविद्यांपैकी कुठल्या मातेचा संदेश आपल्याला आज मिळतोय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, तर आपल्याला एनर्जी मा कुरुकुल्ला ह्यांची आलेली आहे. 10 महाविद्यांपैकी आपल्याला मा कुरुकुल्ला म्हणजे रेड तारा माता ह्यांची आपल्याला एनर्जी जाणवलेली आहे. यांना डाकिनी असंही म्हटलं जातं. ह्या तिबेटियनमध्ये यांना खूप जास्त पूजलं जातं. रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी ह्यांचा प्रभावी उपयोग होतो. तर ह्या माता कुरुकुल्ला म्हणजेच रेड लाल तारा माता म्हणून यांना संबोधलं जातं. तर हे खूप जास्त पॉवरफुल आहे. खूप जास्त तुमच्या नात्यांच्या संदर्भात ज्या काही तुमच्या शंका कुशंका असतात त्यांचं निवारण करणाऱ्या आहेत. तर ह्यांची एनर्जी घेण्या अगोदर आपण त्यांच्या मंत्रांचा इथे जाप करणार आहोत 3 वेळेस. ठीक आहे, तो तुम्हालाही करायचा आहे. ओम कुरुकुल्ले हरी स्वाहा, ओम कुरुकुल्ले हरी स्वाहा, ओम कुरुकुल्ले हरी स्वाहा. तर ही एक पॉवरफुल एनर्जी आहे, त्यामुळे त्यांना नमन करणं हे आपलं कर्तव्य आहे. सो येथे एनर्जीज येत आहे. कलेक्टिव्समध्ये सुद्धा खूप जास्त एनर्जीज आहेत. त्यानुसार तुमचे करंट सिच्युएशन आपण चेक करत आहोत. मे बी तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये हे आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट कलेक्टिव्स करंट एनर्जी, करंट एनर्जी. ओके, बस. ओके, एवढे कार्ड घेऊया आपण. ओके, दिसून येत आहे पौर्णिमा अमावस्येची एनर्जी पिक केलेली आहे कोणीतरी. त्या दिवसापासून खूप जास्त चिंतेत आहे, विचार खूप जास्त सुरू आहेत, नेगेटिव्हली थिंकिंग खूप जास्त आहे. काय करावं काही समजत नाहीये, बिकॉज ऑप्शन्स खूप जास्त आहेत, डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्त आहेत, पर्याय खूप जास्त आहे, कुठे जावं हे कळत नाहीये. तर येथे दिसून येत आहे तुमच्या समोर अनेक पर्याय आहेत. तुम्हाला नेमकं समजत नाहीये की गोलपर्यंत कसं जावं. तर नात्यांच्या संदर्भामध्ये ही एनर्जी आहे. मे बी ही तुमची एनर्जी आहे किंवा तुमच्या पार्टनरची एनर्जी येथे दिसून येत आहे. तर ही एनर्जी खूप जास्त पॉवरफुल आहे. नेगेटिव्हली तुम्ही थिंकिंग करत आहात. बॉटमची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. सॅडनेसची आहे, दुःखाची आहे. सो असू शकतं रिलेशनशिपमध्ये तुम्ही सध्या पेनफुल एनर्जीमध्ये आहात. बर्डन खूप जास्त घेतलेला आहे नात्यांच्या संदर्भामध्ये येथे दिसून येत आहे. 10 ऑफ
वॉन्ड्सचं कार्ड आहे. 9 ऑफ वॉन्ड्स येथे इंडिकेट करते की तुम्ही खूप जास्त ह्यामध्ये डिप्रेशनमध्ये गेलेले आहात. ह्या नात्यामध्ये तुम्ही खूप जास्त दिलेले आहे, ओव्हर गिव्हर झालेले आहात तुम्ही, म्हणजे खूप तुम्ही त्यांना देऊन टाकलेलं आहे. सतत मान सन्मान काय जे काय असेल तुमचं सगळं स्वाभिमान अभिमान गहाण टाकून तुम्ही त्या पर्सनला त्या व्यक्तीला तुम्ही सगळ्या गोष्टी प्रदान केलेल्या आहेत. तर असंही येथे दिसून येत आहे. आणि आता त्या गोष्टींचा असू शकतं येथे तुम्हाला बर्डन आहे, परंतु ह्या बर्डनच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत त्या सध्या आता तुम्हाला दिसत नाही आहेत. बिकॉज यू आर व्हेरी इन स्टक एनर्जी, सॅडनेसच्या एनर्जीमध्ये आहात, दुःखी एनर्जीमध्ये येथे दिसून येत आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड 7 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुम्ही खूप जास्त चिंतेमध्ये आहात. बिकॉज येथे दिसून येत आहे आर्थिक अडचणीही आहेत. घरामध्ये जे काही सिच्युएशन आहे त्यामधून तर असं दिसतंय की तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह, म्हणजे फायनान्शियली तुमची कंडिशन चांगली नाही ना, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये चांगली आहे. सो येथे सगळ्या बाजूने येथे बर्डन आहे. सो एक एक बर्डन तुम्ही पार करण्याचा प्रयत्न करता, परंतु अधिकाधिक तुम्ही एकटेपणामध्ये किंवा लोनलीनेसमध्ये किंवा एक टायर्ड एनर्जी असते, थकलेली एनर्जी असते, खूप जास्त नेगेटिव्ह एनर्जी असते, एकाच लूपमध्ये तुम्ही फसत आहात. सो यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही सध्या मार्ग शोधत आहात. तुमच्या पुढे मार्गही येतात, ऑप्शन्सही येतात, परंतु तेवढी तुमची पॉझिटिव्हिटी नसल्यामुळे असू शकतं तुम्ही तिथपर्यंत त्या फ्रिक्वेन्सीपर्यंत करंटली सध्या तरी तुम्ही कनेक्ट करू शकत नाही. आताच कालच काय मी बाहेर होते तेव्हाच कोणाचा तरी मेसेज आला होता की त्यांचं हो, मी असं कोणाचं हे करत नाही, म्हणजे डिस्कस नाही करत, बट असू शकतं काहींच्या एनर्जीज अशा असतात की असू शकतं तुमच्याशी त्या एनर्जीज ज्या आहेत त्या इथे मॅच होऊ शकतात. सो त्यांच्या घरामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन होती त्यांच्या हजबंडच्या सोबत, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल, त्यांचे फॅमिली इश्यू असेल काही. सो येथे दिसून येत असा कॉल आलेला, तर मागे त्यांना सोल्युशन दिलेलं की असं असं होत जाईल, तर तुमच्या पुढे काही गोष्टी क्लिअर होतील. हळूहळू त्या गोष्टी क्लिअरही झाल्या, परंतु त्यांनी त्या गोष्टींच्या साठी सतत एक टप्पा पूर्ण झाला म्हणजे सगळंच क्लिअर होत नाही. सो त्यासाठी कंटिन्युअसली काही कार्य करावं लागतं, परंतु त्यांचं असं झालं की त्यांनी मध्येच त्या गोष्टी ब्रेक केल्या. मग पुढचं जे होणार होतं चांगलं ते सुद्धा झालं नाही, आणि अचानक ज्या एनर्जीज वरती गेलेल्या होत्या त्या पूर्ण डीप डाऊन गेलेल्या आहेत. सो येथे तुम्ही गायडन्स घेता तर ते पूर्ण करा, अर्ध्यावरती ते सोडू नका. सो येथे दिसून येत आहे बर्डन आहे, काही येथे आपल्याला अदर एनर्जीचा सुद्धा प्रभाव आहे, नेगेटिव्ह एनर्जीचा सुद्धा प्रभाव आहे. तर तुम्ही जर अशा एखाद्या प्रॉब्लेममध्ये असाल, तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंगली काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घरामध्ये होत आहेत आणि तुम्ही अजून त्या डीप डाऊन जात आहात, तर तुमच्या एनर्जी तिथपर्यंत जातील, तुमच्या एनर्जी नेगेटिव्हिटीच्या लूपमध्ये फसतील. आणि मग ज्यावेळेस नकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही असाल तेव्हा इतर ऊर्जा तुमच्यावरती हायली ज्या असतात त्या इम्पॅक्ट करायला लागतात, मग इतर ज्या असतात त्या बाधा त्यांना व्हायला लागतात. सो येथे तुमच्या एनर्जीज आधी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. सो येथे दिसून येत आहे असू शकतो तुम्ही प्रत्येक बाजूने तुम्हाला डिस्ट्रॅक्शन येत आहे, तुमच्या ध्येयावरती तुम्हाला फोकस करता येत नाही. मे बी तुम्हाला हेल्प मिळत आहे, परंतु ती हेल्प कशी घ्यावी या संदर्भात सुद्धा तुम्हाला अडचणी जाणवत आहे. तर हे एक ओव्हरऑल आपल्याला एनर्जी दिसून येत आहे. मे बी ही तुमच्याशी रिलेटेड होईल, किंवा असू शकतो तुमच्या घरामध्ये कोणी असं आहे त्यांच्याशी ही एनर्जी रिलेटेड होऊ शकते, त्यामुळेच तुम्ही या व्हिडिओपर्यंत आलेले आहात, नाही तर तुम्ही येथे आले नसता. सो येथे हेवी एनर्जी आहे, आय कॅन फील दॅट. सो येथे दिसून येत आहे की तुमचे शत्रू तुमच्या आयुष्यामधून निघून गेलेले आहेत, परंतु एक हेवीनेस आहे, एक बर्डन आहे, एक अशांतता आहे जी तुम्हाला सध्या फेस करावी लागत आहे. मे बी तुम्ही डिस्कनेक्ट फील करत आहात सगळ्या गोष्टींपासून, फॅमिलीपासून, तुमच्या जे कोणी नातेवाईक आहेत, रिलेशनशिप्स आहेत, इतरही ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून डिस्ट्रॅक्शन्स आणि डिस्टन्स फील होत आहे तुम्हाला. बिकॉज ऑफ येथे दिसून येत आहे, येथे इमॅच्युरिटी सुद्धा दिसून येत आहे. काहींच्या संदर्भामध्ये असू शकतं मुलांचेही काही इश्यू आहेत, मुलांचेही काही प्रॉब्लेम्स आहेत. सो तीही एनर्जी येथे पीक झालेली आहे. सो येथे पेज ऑफ वॉन्डची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे. मे बी काही सोशल मीडिया थ्रू काही गोष्टी घडलेल्या आहेत, किंवा ह्या तुमच्या मुलांच्या संदर्भात काही गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही जर पॅरेंट्स असाल तर त्यांच्या संदर्भात या गोष्टी आहेत, किंवा तुमच्या संदर्भातील ह्या गोष्टी असण्याची शक्यता आहे. येथे डिसबॅलन्स आपल्याला दिसून येत आहे. शिवशक्तीची जी ऊर्जा आहे, मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे करंटली ते कधीतरी बॅलन्स सिच्युएशन मध्ये येतात, तर पुन्हा कधीतरी डिसबॅलन्स सिच्युएशन येथे दिसून येत आहे. ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे, मे बी कोणीतरी आहे जे प्रवासामध्ये आहे, प्रवासामध्ये हे ऐकत आहे, किंवा कुठेतरी जाण्याचं त्यांचं नियोजन आहे, किंवा कुठून तरी ते जाऊन आलेले आहेत. मे बी ते एखादं तीर्थक्षेत्र आहे, किंवा कुठेही असू शकतं, कुठेतरी ते त्यांनी प्रवास केलेला आहे, त्याचाही हा इम्पॅक्ट येथे दिसून येत आहे, किंवा तिथलीही एनर्जी त्यांनी पिक केलेली आहे. सो येथे असू शकतं एखादं मॅरेज होतं किंवा काही होतं, तिथे जाऊन आल्याच्या नंतर काही एनर्जीज तुमच्या अवतीभोवती आहेत. सो ह्या ऊर्जा आपल्याला येथे
तुमच्या ऊर्जा बांधल्याची ऊर्जा आहे. सो एनर्जी आहे तुमची ऊर्जा सध्या कोणीतरी तुम्हाला फ्री करत नाही. असं वाटतं तुम्हाला आम्ही अडकलेलो आहोत, आम्ही कशात तरी गुंतलेलो आहोत. आय एम नॉट फ्री, म्हणजे यू आर गेटिंग स्टक इन एव्हरी सिच्युएशन. तर प्रत्येक सिच्युएशन जी आहे ती तुम्हाला स्टक करते. तुमचं रिलेशनशिप हेल्दी नाहीये, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, त्याचबरोबर कुठे सोशल कंडिशनिंग तुमची चांगली नाही, सोशल जे सर्कल असतं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक हेवीनेस आहे, डिप्रेशन आहे. तर तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात. रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आहेत, परंतु येथून बाहेर कसं पडावं ह्याचं कदाचित काउन्सिलिंग घेण्याची तुमची सध्या वेळ आली नाही, किंवा तुम्हाला ज्या नेगेटिव्ह फोर्स आहेत त्या तिकडे जाऊ देत नाहीत, म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच लूपमध्ये फसता. काहीतरी चुकीचं कुठेतरी काहीतरी गायडन्स मिळवता, त्यामध्येच तुम्ही खुश होता थोडे दिवस, मग परत तुम्ही अडकता त्याच्यामध्ये आणि परत तुम्ही अशा ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं म्हणून पुन्हा विचार करायला लागतो. सो ही तुमची सिच्युएशन असू शकते. जजमेंट तुम्ही मागत आहात, हेल्थ इश्यू आहे, काहींना खूप जास्त आरोग्याच्या तक्रारी आहेत, काहींच्या बाबतीमध्ये जजमेंट मागत आहे डिव्हाइनकडे, एंजल्सकडे, सतत क्राईंग एनर्जी आहे, असंही असण्याची शक्यता येथे आहे. बिकॉज ऑफ आपल्याला येथे दिसून येत आहे की काही सिच्युएशनमध्ये त्यांचा मून जो आहे, मून म्हणजे चंद्रमाची जी स्थिती आहे तुमच्या कुंडलीमध्ये ती पहा एकदा. एखाद्या वेळेस ती नीच स्थानामध्ये असण्याची शक्यता येथे आहे. सो 8 ऑफ कप्सचं कार्ड आहे. 8 येथे आपल्याला दर्शवित आहे की तुमचा कर्मा जो आहे तो कर्मा येथे इंडिकेट होत आहे. मे बी तुम्ही काही कार्मिक रिलेशनशिपमध्ये आहात, किंवा ज्यांच्याशी तुम्ही सध्या डील करत आहात ते तुमच्यासोबत सध्या कार्मिक लोकांसारखे वागत आहे. मे बी असू शकतं यापूर्वी ते तुमच्याशी चांगलं वागत होते, म्हणजे एक सोलमेट टाईप तुमचं त्यांचं कनेक्शन होतं, यू आर फिलिंग गुड विथ देम. बट सडनली जे आहे चेंजेस झालेले आहेत, बदल झालेले इथे दिसून येत आहे. अचानकच ती लोक जे आहेत ती येथे बदललेली आहे. मे बी ही तुमच्या पार्टनरच्या संदर्भातली ऊर्जा आहे, किंवा ही तुमची ऊर्जा आहे. येथे ऍक्शन निडेड आहेत, बट ज्या काही तुमच्या ऊर्जा बांधलेल्या आहेत त्यामुळे येथे दिसून येत आहे तुम्ही कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नाही आहात, अशी ही ऊर्जा येथे दिसून येत आहे. सो ह्या ऊर्जा ज्या तुम्ही ऍक्शन, पॉझिटिव्ह ऍक्शन्स घ्यायला पाहिजे, तर त्यामध्ये ह्या ऊर्जांचा असा प्रभाव असल्याच्यामुळे तुम्ही काही गोष्टींच्या संदर्भामध्ये ऊर्जा ज्या आहेत त्या येथे स्टक दिसून येत आहे. डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे, त्यामुळे गोलवरती फोकस करता येत नाही. मे बी हे मॅरेज रिलेटेड असू शकतं, रिलेशनशिपच्या रिलेटेड असू शकतं, कनेक्शनच्या रिलेटेड असू शकतं, करिअर, फायनान्सेस, जॉबच्या संदर्भात कुठल्याही बाबतीमध्ये ज्यामध्ये तुम्ही सध्या स्टक आहात, तर त्यासाठी ही रिडिंग येथे इंडिकेट झालेली आहे. ओके, तर आपल्याला येथे हे जे कार्ड आहे बॉटम्स आहे, द लवर्सची एनर्जी आहे, तर 100% मा कुरुकुल्लाची एनर्जी जाणवल्याच्या नंतरच आपल्याला येथे कळालं होतं की हे रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये असणार आहे. तर येथे दिसून येत आहे द लवर्सची एनर्जी आहे. मे बी यू आर डिलिंग विथ युअर लव्ह वन्स, सोलमेट, मे बी हजबंड, कुणीही असू शकतं. तर येथे दिसून येत आहे त्यांची ऊर्जा येथे आहे. 6ची एनर्जी आहे. 6 येथे इंडिकेट करतो तुमचा शुक्र जो आहे सध्या असू शकतो. शुक्रची स्थिती सुद्धा येथे खराब आहे. सो रिलेशनशिपमध्ये वादविवाद आहे, संघर्ष आहे, स्ट्रगल आहे, पेन आहे, बर्डन आहे, त्याचबरोबर येथे सॅडनेसची ही एनर्जी आहे. तर लेट्स सी, पाहूया यावरती आपल्याला मा कुरुकुल्ला काय गायडन्स देत आहे. इथे आपल्याला मा कुरुकुल्ला, रेड तारा माता यांची जी काही एनर्जी आलेली आहे त्या आपल्याला इथे गायडन्स देत आहेत. इथे मी नाही आहे, ते माझ्यात आय एम इथे मेडिएटर. तर तुम्हाला जे काही संदेश मिळणार आहेत ते तुमच्यासाठी मा कुरुकुल्लाकडून, रेड माताकडून तुमच्यासाठी आहेत. सो हे संदेश जे आहेत ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला एनर्जी एक्सचेंज करायचं आहे, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचे आहे. जय मा कुरुकुल्ला म्हणून कमेंट करा, किंवा जय लाल तारा माता म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहेत. बिकॉज ही व्हेरी स्ट्रॉंग एनर्जी आहे, इट्स नॉट अ जोक. तर येथे जे कुठले व्हिडिओ असतात या चॅनलवरचे तर ते खूप जास्त मेडिटेशनमध्ये जाऊन तुम्हाला मी येथे पुढे तुमच्या पुढे येतात, कारण की हे डिवाइनली गाइडेड चॅनल आहे. इथे माझ्या मनाचं येथे काही नाही आहे. जसे वरतून चॅनलिंग मेसेज येतात तसेच मी तुम्हाला इथे डिलिव्हर करते. तर तुम्हालाही या एनर्जीशी जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी तुमची एनर्जी द्यावी लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, कमेंट करावी लागेल. सो पाहूया मा कुरुकुल्ला तुम्हाला काय संदेश देत आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर लेट्स सी.
I will show you card. Page of Pentacles, 6 of Wands, the Star, Major Arcana card, 4 of Wands, 3 of Swords, and 5 of Pentacles, Knight of Pentacles, and 10 of Cups. And bottom ची एनर्जी द हँगमॅन. तर तुम्ही सध्या ज्या स्थितीमध्ये अडकलेले आहात तर येथे दिसून येत आहे की ही स्थिती, हे जे काही सध्याचं तुमचं बर्डन आहे, हे सध्याचं जे काही तुम्ही ज्या लूपमध्ये फसलेले आहात यातून बाहेर पडण्यासाठी माँ कुरुकुल्ला येथे साक्षात तुम्हाला आशीर्वादित करत आहेत की तुम्हाला काय करायला हवं आहे. ॲक्च्युली हे बघा, 5 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही खूप जास्त गिव्हर आहात. तुम्ही सतत देत आलेले आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इग्नोर केलेलं आहे स्वतःला. स्वतःचं स्थान तुम्ही विसरलेले आहात. तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरलेले आहात. बघा, एखाद्या एनर्जीशी ज्यावेळेस आपण कनेक्ट होते, एनर्जी कुठल्याही असो, घरातील असो, बाहेरील असो, तुमचे लव्ह वन्स असो, तुमचे हसबंड असो, वाईफ असो, तुमचे नातेसंबंध, आई वडील, कुणी भाऊ बहीण कुणीही असो, परंतु ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त एनर्जी देता तुमची आणि त्या लोकांना काहीही फरक पडत नाही, त्यावेळेस येथे दिसून येतं तुम्ही फक्त गिव्हर असता. तुम्ही गिव्हर असता, तुमची एनर्जी तुम्ही वाया घालवत असता. यामध्ये तुम्हाला हे कळत नाही की फक्त तुम्ही दिल्याने त्या व्यक्तीमध्ये सुधारणा होणार नाहीये. त्यावेळेस त्या व्यक्तीची वेळ येईल अवेकनिंगची, सुधारण्याची, त्यावेळेस डिवाइन नक्कीच काही ना काहीतरी असा प्लॅन करेल की ती व्यक्ती सुधारेल. परंतु येथे जर तुम्ही सतत त्या व्यक्तीच्या मागे पुढे करत राहिला तर येथे तुमची एनर्जी वाया जात आहे. याकडेही तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. येथे तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही आहात, तर ती जी कोणती एनर्जी आहे त्या एनर्जीशी तुम्ही डील करत आहात. तर येथे आपण पूर्ण ब्रह्मांडामध्ये वी आर नॉट अ बॉडीज. सो आपण सगळे जे आहोत ते एक एनर्जी आहोत. आपण सगळे जे आहोत ते एनर्जी आहोत आणि आपण प्रत्येक वेळेस एखाद्या एनर्जीशीच डील करत असतो. तर ज्या वेळेस आपण आपल्या एनर्जी खूप जास्त लो लेवलवरती घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला इतर नेगेटिव्ह ऊर्जा ज्या असतात त्या आपल्याकडे खेचत असतात. सो येथे प्रत्येक वेळेस तुम्ही स्वतःला निवडणं गरजेचं आहे. तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सध्या जे काही बर्डन आहे ते येथे कुठेतरी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू केली नाहीये, त्यामुळे येथे दिसून येत आहे. द स्टारचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही खूप जास्त इनोसंट, प्युअर सोल आहात, डिवाइनशी कनेक्टेड आहात, कुलदेवीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे, एक पॉझिटिव्ह सोल तुम्ही आहात. परंतु ह्या पॉझिटिव्हिटीच्या नादामध्ये पूर्ण गिव्हिंग एनर्जी असल्यामुळे असू शकतं तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही आहात तेथे तुम्हाला अपमानित केलं गेलेलं आहे, तुम्हाला दुखावलेलं आहे, तुमच्या भावनांचा तेथे आदर केला गेलेला नाहीये, तेथे तुम्हाला सतावलेलं आहे. परंतु तरी सुद्धा काही कारणास्तव मे बी तुमचे फायनान्शियल ठीक नाही, तुमची आर्थिक बाजू ठीक नाही, तुमचे मुलं आहेत किंवा तुमच्याकडे सिक्युअर लाईफ नाही, त्यामुळे तुम्ही कुणावरती तरी डिपेंडेंट आहात आणि त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीची सगळ्या गोष्टी ऐकत आहात ज्या तुमच्या आत्म्याला पटत नाही. बघा, इथे माइंडला काही गोष्टी पटो नाही पटो ती एक वेगळी गोष्ट आहे, परंतु ज्या गोष्टी आपला आत्मा सहन करत नाही तर त्या गोष्टीही कदाचित तुम्ही सहन केलेल्या आहेत. सो येथे ज्यावेळेस अशा गोष्टी आपल्या बाबतीमध्ये घडत असतात त्यावेळेसच आपल्याला त्या नकारायच्या असतात. सो येथे दिसून येत आहे मे बी तुम्ही अशा काही गोष्टींना सुद्धा होकार दिलेला आहे जेथे तुम्हाला तुमचा आत्मा, तुमचं मन तेथे तयार नव्हतं. सो ह्या सर्व ज्या काही एनर्जी आहे त्यामुळे तुमचं पतन झालेले आहे, त्यामुळे तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या येथे बांधलेल्या आहेत. सो ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही दुसऱ्यांना, हे बघा, तुम्ही त्यांना किती समजावून सांगताय, काय सांगताय, परंतु ती जी व्यक्ती आहे ती फक्त स्वतःचाच विचार करत असेल, स्वतःच्याच आनंदामध्ये खुश असेल, स्वतःच्याच चुकीच्या वर्तनामध्ये त्या व्यक्तीला जर आनंद मिळत असेल तर अशा ठिकाणी तुमची एनर्जी वाया घालवणं काहीही गरजेचं नाहीये. सो तुम्हाला त्या एनर्जीपासून कट ऑफ होणं गरजेचं आहे, कारण की ती एनर्जी येथे दिसून येत आहे तुम्हाला फक्त दुःख आणि पेनच देणार आहे. सो असू शकतं जी काही थर्ड पार्टी सिच्युएशन येथे इंडिकेट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जे काही दुःख निर्माण होत आहे, त्रास होत आहे तुम्हाला त्या गोष्टीचा, तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत, तर यू हॅव टू रिलीज दॅट एनर्जी. त्या एनर्जीतून तुम्हाला मुक्त होण्याची आता वेळ आलेली आहे, कारण की येथे माँ कुरुकुल्ला तुम्हाला तुमच्या जे काही तुमचं सहजीवन आहे, तुमचं जे काही रिलेशनशिप आहे त्यामध्ये तुम्हाला आशीर्वादित करत आहे की इथून मागे जे काही दुःख त्रास तू सहन केलेला आहे तुझ्या नात्यांच्या मध्ये, तुझ्या सर्व जे काही आतापर्यंतच्या ओव्हरऑल जे काही सिच्युएशन राहिलेलं आहे त्यामध्ये तू सहन केलेला आहे, तर त्या एनर्जीतून तुम्हाला माँ कुरुकुल्ला ज्या आहे त्या बाहेर काढून तुम्हाला तुमच्या सुखी जीवनाचा रस्ता दाखवत आहे, आनंददायी जीवनाचा मार्ग तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू दाखवत आहे. तर येथे डिवाइनही तुम्हाला गाईड करत आहे. युअर प्युअर सोल, तुम्ही प्युअर आध्यात्मिक सोल आहात, तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात. सो येथे
आपल्याला दिसून येत आहे. मे बी ह्या ज्या काही ऊर्जा ज्यांच्याशी कनेक्टेड झालेल्या आहेत ते शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत, ट्विन फ्लेम्स आहेत, त्यांची स्पिरिच्युअल जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे, ट्विन फ्लेम्स आहेत. सो येथे दिसून येत आहे की एकाच व्यक्तीवरती जर तुम्ही सगळी ऊर्जा घालवली, त्याच्यासाठी इतर नातेसंबंध सगळे तुम्ही जर त्याला दुय्यम स्थान देत असाल तर येथे चूक तुमची आहे. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, कुणाही व्यक्तीच्या एकाच व्यक्तीला तुमच्या आनंदाचा स्रोत तुम्हाला बनवायचा नाहीये. येथे युनिव्हर्सही तुम्हाला गाईड करत आहे, मा कुरकुल्लाही तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुम्ही जर फक्त एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या ओव्हरऑल सगळं जे काय आहे त्याचा आनंदाचा स्रोत समजत असाल तर येथे चूक तुमची आहे. तर येथे तुम्हाला सेल्फ लव्ह मध्ये येण्याची गरज आहे. विक्ट्री तुमचीच आहे, यश तुमचंच आहे. पुढील भविष्यामध्ये 6 महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये येथे आमूलाग्र सक्सेसफुल बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु त्याआधी तुम्हाला स्वतःला निवडणं गरजेचं आहे. यू हॅव टू चूज युअर सेल्फ. प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागण्याची तुम्हाला गरज नाही. जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये कुठलीच व्हॅल्यू ऍड करत नाही किंवा तुम्हाला कुठली व्हॅल्यू देत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला अशा व्यक्तीला तुमच्या आनंदाचा सोर्स बनवायचा नाहीये, नाहीतर मग अशी अवस्था होऊन जाईल. ओके, तर येथे दिसत आहे ही जी काही अवस्था आहे, मे बी थर्ड पार्टी सिच्युएशन मागे तुमची व्यक्ती आहे. सो ती व्यक्ती अशी लाचार झालेली आहे आणि येथे तुम्ही क्राईम सिच्युएशन मध्ये आहात, तुम्ही दुःख व्यक्त करत आहात. तर यू हॅव टू, तुम्हाला तुमच्या एनर्जीला वाढवायचं आहे, तुम्हाला पॉझिटिव्हिटी मध्ये यायचं आहे. तुमच्या जे काही स्वप्न आहे तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये, त्यासाठी तुम्हाला स्वतःला वर्क करायचं आहे. जितकं तुम्ही गिव्हिंग एनर्जीमध्ये राहणार तितकं तुमचं पर्सन जे आहे ते तुमच्यापासून दूर राहणार, कट ऑफ मध्ये राहणार. तर येथे तुम्हाला कुठेतरी मा कुरुकुल्ला येथे तुम्हाला गाईड करत आहे, रेड तारा माता तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुम्हाला सेल्फ मध्ये यायचं आहे, तुमच्या एनर्जी जे आहे ते इन्क्रीज करायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. त्यासाठी काही गोष्टी करायला लागतात, त्यासाठी योग्य ते गायडन्स सुद्धा तुम्हाला घेण्याची गरज आहे. तर नक्कीच येथे बदलाव आपल्याला दिसून येत आहे. बॉटमची एनर्जी युग शक्तीची आहे. तर तुमच्यामधील जी काही शक्ती आहे, तुम्ही सध्या शांततेने ज्या गोष्टी, तुम्ही शांत नाही आहात बिकॉज येथे दिसून येत आहे तुम्ही फक्त सायलेन्स मध्ये आहात, परंतु तुमच्यामध्ये जे काही भीती, दुःख, फिअरची एनर्जी आहे जी ती रिलीज झालेलीच नाही. तर येथे दिसून येत आहे भविष्यामध्ये एक मोठा बदल होताना आपल्याला दिसून येत आहे, ज्यामध्ये जसा एखादा समुद्र असतो, खूप गहिरा असतो, निळा असतो, शांत असतो, परंतु त्याच्यामध्ये सगळं काही सामावून घेण्याची शक्ती असते. समुद्राला कोणी हलकं समजत नाही. तर तशा प्रकारची भविष्याची ऊर्जा दिसून येत आहे. युग शक्ती म्हणजे युग परिवर्तनाच्या दिशेने तुमची वाटचाल येथे सुरू होत आहे. जे कोणाला हा व्हिडिओ मिळालेला आहे, जे सध्या स्वतःच्या जीवनामध्ये लो फील करत आहे, जे खूप जास्त डिप्रेशन, बघा येथे ह्या चॅनलचा उद्देश असा नाहीये की काही गोष्टी सांगून असल्या शुगर कोटिंग गोष्टी सांगून मी सांगतच नाही ते कधी. जर तुम्हाला ह्या रिडिंगशी कनेक्ट होत आहे, फील होत आहे, तर हे मे बी काही स्पेसिफिक लोकांसाठी ही मेसेजेस असू शकतात. ते 2-3 लोकांसाठी जरी असले तरी, त्यांच्यापर्यंत जरी पोहोचले तरी माझ्यासाठी ते ठीक आहे. सो येथे दिसून येत आहे योग्य तो बदलाव तुमच्या जीवनामध्ये होत आहेत, परंतु तुमच्यामधील जी काही शक्ती आहे, जी काही पॉवर आहे, तर तिला तुम्हाला रेकॉग्नाइज करायचं आहे, तिला तुम्हाला शोधायचं आहे, तिला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. त्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये जे काय आहेत हॅपी चेंजेस आपल्याला दिसून येत आहेत. तर बदल कधीही बाहेर घडत नसतो, बदल हा आपल्या स्वतःमध्ये घडत असतो. तो सुरुवातीला आधी तुमच्यामध्ये काही योग्य ते बदल घडणं गरजेचं आहे. जे की तुम्ही सतत निगेटिव्ह असतात, सतत तुम्ही दुसऱ्यांच्यावरती अवलंबून असतात, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. तुम्ही कोण आहात तर त्याला तुम्हाला आधी ओळखायचं आहे. तुमच्यामध्ये काय पॉवर आहे त्याला तुम्हाला आधी ओळखायचं आहे, आणि नंतरच तुमचे जे काही जीवनामध्ये स्टकनेस आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे ती येथे दूर निघून जाणार आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुणावरतीही अवलंबून राहायचं नाहीये. धनाचा स्रोत तुमच्याकडे आहे, पैशाचा स्रोत तुमच्याकडे आहे. एक स्थिर आणि एक स्टेबल आयुष्य तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ज्यावेळेस तुम्ही धन अर्जन करायला लागता, ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा येतो, त्यावेळेस ऑटोमॅटिक एक स्टॅबिलिटी, एक स्थिरता तुमच्याकडे येते, आणि भविष्यामध्ये ती स्थिरता तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. बॅलन्सिंग सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आफ्टर 4 मंथ, 4 महिन्याच्या नंतर एक सुखी संपन्न कुटुंबाचा आशीर्वाद तुम्हाला मा कुरुकुल्ला देत आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी येत आहे, लग्न होण्यामध्ये, विवाह होण्यामध्ये, तुमच्या मुलांच्याही बाबतीमध्ये असू शकतं, तर त्याही बाबतीमध्ये तुमचा मार्ग जो आहे मोकळा होत आहे. कम्युनिकेशन येत आहे, ओव्हर थिंकिंगची एनर्जी दूर होत जात आहे. मे बी असू शकतं तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंक करत आहात, कोणाच्या तरी बाबतीमध्ये कोणाचा तरी विचार तुम्ही खूप जास्त करत आहात. भविष्यामध्ये त्या ऊर्जांशी तुम्ही जास्त दिवस आता डील करणार नाही आहात. कॉन्शियसनेस लेवल तुमची वाढत आहे. सो आफ्टर दिस रिडिंग तुमच्या जीवनामध्ये तुमचा चेतनेचा स्तर जो आहे तो येथे वाढणार आहे.
तुम्ही एका वेगळ्या प्रकारे विचार करायला लागणार आहात. बघा, कुणालाही एवढे व्हॅल्यू तुमच्या जीवनामध्ये देऊ नका की तो तुमच्यासाठी गॉड होईल, तो तुमच्यासाठी परमात्मा होईल. सो इथे तुमच्यातील शक्ती जी आहे तीच तुमचा परमात्मा आहे, तोच तुमच्या आत आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये इनर वर्क करण्याची गरज आहे. काही तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये डीप डाऊन जाण्याची गरज आहे की ह्या सर्व गोष्टी का घडत आहे, माझ्या जीवनामध्ये असं काय झालं होतं आणि त्यामुळे हे सर्व घडत आहे. हे कुठेतरी तुम्हाला तुमच्यामध्ये गेल्याशिवाय नाही कळणार. बाकीच्या लोकांना नाही माहिती तुमच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे किंवा काय नाही. परंतु येथे डिव्हाइन जर तुम्हाला ह्या रिडिंग पर्यंत घेऊन आलेले आहे तर नक्कीच तुमचा चेतनेचा स्तर येथे वाढताना भविष्यामध्ये दिसून येत आहे. कॉन्शियसनेस लेवल जी तुम्हाला तुमच्या आत्म्यापर्यंत घेऊन जाईल ती येथे वाढताना दिसून येत आहे. शेवटी आपण सगळे जे आहोत ती एनर्जी आहोत. ऊर्जा स्तरावरती सर्वांचं कार्य चालतं. जर तुम्ही आता ह्या अशा प्रकारच्या नेगेटिव्ह थिंकिंग मध्ये असाल तर यातून तुम्ही लवकरच बाहेर पडत आहात. कॉन्शियसनेस लेवल तुमची वाढत आहे आणि ही तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये डीप डाऊन जाऊनच तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीत तुमच्यावरती कार्य करूनच तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत. यामध्ये कुठलेही दुसरे व्यक्ती तुमची मदत करणार नाही. तुम्हाला यामध्ये फक्त डिवाइनचाच आशीर्वाद आहे, माँ कुरुकुल्लाचा आशीर्वाद आहे, रेड तारा माताचा आशीर्वाद आहे आणि ही 10 महाविद्यांपैकी एक स्ट्रॉंग पॉवरफुल देवता आहे. यानंतर तुमच्या नातेसंबंधामध्ये कुठलेही इश्यू, कुठलेही प्रॉब्लेम्स राहणार नाहीत. कारण की माँ कुरुकुल्ला ह्या ज्या आहेत त्या 10 महाविद्यांपैकी डाकिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. मॅच्युरिटी लेवल पर्यंत तुमची पुढे जे आहे प्रगती आपल्याला दिसून येत आहे. मॅच्युरिटी वाढत आहे. आफ्टर दिस रिडिंग जर तुम्ही हे रिडिंग रिसीव्ह करत आहात तर नक्कीच तुम्हाला कळेल की हे बघा, काही गोष्टी ज्या असतात ना त्या आपण जोपर्यंत खालच्या स्तरावरती असतो त्यावेळेस पाहतो तेव्हा आपल्याला क्लॅरिटी नाही मिळत, त्यावेळेस आपल्याला क्लिअरली त्या गोष्टी दिसत नाही. परंतु ज्यावेळेस आपण खूप जास्त स्वतःवरती कार्य करतो, आपला थर्ड आय चक्र ओपन होतो, आपण खूप जास्त वरती जाऊन सगळ्या सिच्युएशनकडे पाहतो. थर्ड पार्टी म्हणून तुम्ही तुमच्या सिच्युएशनकडे पहा की तुमच्या जीवनामध्ये काय घडत आहे. त्यावेळेस तुम्हाला कळेल की इथं काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या मिसिंग आहेत. इथे काहीतरी जे आहे जिथे आपण किंवा आपले पर्सन जे आहे ते चुकीच्या पद्धतीने वागत आहे. प्रत्येक वेळेस आपण इतरांवरती ब्लेम देऊ शकत नाही. सो कुठेतरी येथे मॅच्युरिटी लेवल जी आहे ती येथे वाढताना तुमची दिसून येत आहे. तर काही गोष्टींच्या संदर्भामध्ये तुम्हालाही काही अशा गोष्टी क्लिक होतील ज्यातून तुम्हाला कळेल की नेमकं हे सगळं तुमच्या जीवनामध्ये का घडत आहे. सो जर तुम्ही काही मेडिटेशन्स करत असाल तर तुम्हाला नक्की तुमचा थर्ड आय चक्र ओपन होताना इथे दिसून येत आहे. काहींची ऊर्जा सहस्रार चक्रापर्यंत गेली असेल. जे ध्यान मेडिटेशन करतात तर त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी असतात त्या क्लिअरली दिसतात. त्याच्यासाठी खूप जास्त अदर जे काही टेन्शन असतात ती घेण्याची गरज नाहीये. आधी तुम्ही स्वतःमध्ये संपूर्ण व्हा, त्यानंतर तुम्हाला सगळ्या ज्या ऊर्जा आहेत तुमच्या जीवनामध्ये एक नवीन दृष्टिकोन घेऊन येत आहे. सो नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. कधी मिळेल? ज्यावेळेस तुम्ही काही गायडन्स घ्याल. जर तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये रिलेशनशिपमध्ये वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त स्टक असाल, तुम्हाला समजत नसेल नेमकं काय करायला हवं आहे, गोष्टी खूप जास्त बिघडलेल्या आहेत, अक्षरशः थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, डिवोर्स पर्यंत तुमच्या गोष्टी केलेल्या आहेत, यू हॅव टू टेक गायडन्स, एनी टाईप ऑफ गायडन्स फ्रॉम मी. जर तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे टॅरोट रिडिंग हवी असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधू शकता. तर तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद आहे. गुरूंची तुम्ही सेवा करत असाल सो येथे दिसून येत आहे तेच तुम्हाला इथे गाईड करत आहे. 3 नंबरची एनर्जी आहे. तर तुमच्यापैकी कुणीतरी जे आहे 3 नंबरशी रिलेटेड आहे, बर्थ डेट आहे, त्यांचं पार्टनरचं आहे किंवा मुलांचा आहे, तुमच्या कोणाची तरी जी ऊर्जा आहे 3 नंबरशी खूप जास्त इंडिकेट होत आहे. तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात, स्वामी समर्थांचे आहात. तर येथे तुमचे गुरु तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये येथे गाईड करत आहे. ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतात तर त्या कुठेतरी लिहित जा, दररोज लिहित जा, काहीतरी लिहित जा. सो लिहिल्याने काय होतं, आपल्या मनातील जे आपले विचार असतात तेही बाहेर पडतात आणि आपला जो गुरु आहे तोही स्ट्रॉंग होतो. तर आपण ह्या बोटामध्ये जे काही पुष्कराज घालतो तर तो आपला गुरु जो आहे तो ऍक्टिव्ह करतो. आपल्या गुरूंच्या बाबतीत आपली श्रद्धा जी असते ती वाढते. तर तुम्हाला नक्कीच येथे तुमचे गुरुच मार्गदर्शन करत आहे की तुम्हाला सध्या कुठलं तरी मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. तुम्हाला ह्या ऊर्जेमधून बाहेर पडायचं. तुम्ही किती दिवस तेच विचार करत बसणार, ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. पास्टच्या गोष्टी काढून तुम्ही किती वेळेस त्या लूपमध्ये अडकून बसणार. हा तुमच्यासोबत काही लोकांनी वाईट केलेलं आहे, नाही केलं असं नाही म्हणता येणार, परंतु मग तुम्ही त्याच एनर्जीमध्ये हे असं झालं होतं, तसं झालं होतं, हेच झालं होतं, तेच झालं, मग तुम्ही तेच म्हणत राहाल. मग पुढचं काय पाहिजे तुम्हाला, त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तर सध्या असू शकतं तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहात, तुम्हाला कळत नाहीये नेमकं पुढे काय करायला हवं आहे. तर तुम्हाला सध्या तर डिवाइन हेच गाईड करत आहे
महाकुरुकुलला तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुम्हाला पास्टच्या एनर्जीमधून, भूतकाळाच्या एनर्जीमधून बाहेर पडण्याची गरज आहे. जर पुन्हा पुन्हा तुम्ही मागच्या गोष्टी काढून जर पुन्हा पुन्हा येथे त्याच गोष्टी रिपीट करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या DNA वरची जी म्हणजे DNA हिलिंग जे आहे ते झालेलं नाहीये. त्या सर्व DNA ज्यावेळेस चेंज होतील, ज्यावेळेस तुम्ही इनर वर्क कराल, त्यानंतर ह्या ज्या काही लूपमध्ये आहात तुम्ही त्यातून बाहेर पडाल. आधी तुम्हाला तुमच्या सेल्फ लव्ह मध्ये येणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही असे निगेटिव्ह विचार करून नकारात्मक ऊर्जेमध्ये राहून तुमच्याच बॉडीवरती किती त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो याचा विचार करा. सो जर आपण म्हणतो ना सर सलामत तो पगडी पचास, तर येथे जर तुमचं शरीरच साथ देत नाहीये तर तुम्ही अदर विचार करून तुम्हाला काय मिळणार. शरीर साथ देत नाही, फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग नाही आहात, मग तुम्ही आधी स्वतःवरती कार्य करणं गरजेचं आहे. यासाठी डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. आधी तुम्हाला तुमच्यावरती कार्य करण्याचं गरज आहे. त्यानंतर तुमचे रिलेशनशिप जे आहे, जे महत्वाचा दुवा आहे तुमच्या जीवनातील, तर ते इथे नक्की चांगले होतील. आणि महाकुरुकुलला तुम्हाला ह्या रीडिंग थ्रू हेच गायडन्स देत आहे की तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये जी काही प्रकारची तुम्हाला समृद्धता हवी आहे ती तुम्हाला येथे मिळत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू. कंपॅरिझन करणं सोडलं पाहिजे. तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. असू शकतं तुम्ही सध्या इतरांशी तुमच्या लाईफची कंपॅरिझन करत आहात, तुलना करत आहात की इतरांची लाईफ अशी आहे, माझी लाईफ अशी काय आहे. हे बघा, सगळ्यांना डिवाइन सारखं नाही देत, परमेश्वर सारखं नाही देणार. तर जशी दुसऱ्याची अवस्था असेल तशीच आपली असेल असं नाही होऊ शकत. त्यांचे कर्मभोग वेगळे आहे, त्यांचं प्रारब्ध वेगळं आहे, तुमचं प्रारब्ध वेगळं आहे. तर दुसऱ्यांच्या प्रमाणे तुमची लाईफची जर्नी नाही चालणार. तुमच्या लाईफची जर्नी तुमच्याच अकॉर्डिंग, तुमच्याच कर्मानुसार, तुमच्या प्रारब्धानुसार चालणार आहे. तर दुसऱ्यांशी तुलना करून, कंपॅरिझन करून तुम्ही आता दुःखी होणं गरजेचं नाही. सो या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, तुम्हाला हिलिंग मिळणं गरजेचं आहे. हिलिंग, कारण की तुम्ही खूप स्वतःला पेन देत आहात, दुःख देत आहात. सो यानंतर आफ्टर दिस रीडिंग तुमच्या जीवनामध्ये काही आरामाचे क्षण येत आहे, काही हिलिंग तुम्हाला मिळत आहे, ज्याने तुमचं जे माइंड, बॉडी, सोल आहे त्यामध्ये सुद्धा जे ऍक्टिव्हेशन होईल ते खूप जास्त पॉझिटिव्ह होईल, सकारात्मक होईल. एक वाईट ऑरा मला दिसत आहे तुमचा. स्पिरिच्युअलिटीकडे तुम्ही जात आहात. असू शकतो तुमच्या काही सध्या पोटाच्या तक्रारी आहेत किंवा गळ्याच्या तक्रारी आहे, डोक्याच्या तक्रारी आहेत. तर येथे दिसून येत आहे तुमचा जो मणिपूर चक्र आहे, जो आपला नाभीच्या जवळ असतो, बेंबीच्या जवळ असतो, तो मणिपूर चक्र येथे हील होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर थर्ड आय चक्र अँड थ्रोट चक्र. थर्ड आय चक्र मीन्स हा आज्ञा चक्र आणि विशुद्धी चक्र. हे चक्र जे आहे त्यामध्ये काही इम्प्युरिटीज आपल्याला दिसून येते, काही अशुद्धता आपल्याला दिसून येत आहे. तर तुम्हाला त्या चक्रांवरती कार्य करणं गरजेचं आहे. तर यासाठी प्रॉपर तुम्ही काउन्सिलिंग घ्या, एखादी रिडिंग घ्या, जसं तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही घेणं गरजेचं. तुम्ही ह्याच पॅटर्नमध्ये अडकून राहू नका. यातून बाहेर पडणं शक्य आहे, यातून बाहेर पडणं तुमच्यासाठी शक्य आहे. सो सगळं संपलंय, ऑल इज ओव्हर. नो, अंत असती प्रारंभ. सो एंड इज द बिगिनिंग. तुम्हाला ह्यावरती विश्वास ठेवायचा आहे. हिलिंग तुम्हाला दिली जात आहे. तुमचं हृदय कमल जे आहे ते येथे फुलणार आहे. भविष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे तुमचं जे काही मॅरिड लाईफ आहे किंवा इतरही कुठलं तुमचं रिलेशनशिप आहे त्यामध्ये येथे आपल्याला आनंद मिळताना दिसून येत आहे. तुमची विश जे आहे ते पूर्ण होताना दिसून येत आहे. 10 ऑफ कप्सचं कार्ड आहे. तर तुम्हाला तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या प्युअर करून तुम्हाला पुढे असेन्शन मध्ये जायचं आहे. स्पिरिच्युअल जर्नी तुम्हाला का मिळालेली आहे, ही स्पिरिच्युअल जर्नी तुम्हाला आध्यात्मिक जर्नी का मिळालेली आहे, की तुम्हाला खुश राहायचं आहे. असू शकतं तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे बालपणापासूनच असे इतके दुःख पाहिलेले आहे तुमच्या जीवनामध्ये की कदाचित तुम्हाला चांगलं चाललेलं असलं तरी असं वाटतं अरे बापरे आता काहीतरी वाईट घडणार की काय. सो हे एक पॅटर्न बनून जातो की आपण आपला आनंद कुठे आहे, कुठून आनंद जरी मिळाला तरी तो सुद्धा आपण स्वीकारत नाही, बिकॉज आपला हार्ट चक्र जो असतो तो ब्लॉक असतो. तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला स्पिरिच्युअल जर्नी का दिलेली आहे, आध्यात्मिक जर्नी का दिलेली आहे, की तुम्हाला कळायला पाहिजे तुमचा सोर्स, तुमच्या आनंदाचा सोर्स तुमच्यामध्येच आहे. तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. सो येथे रेड तारा माता तुम्हाला येथे हेच गायडन्स देत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमचं जे पाहिजे लव ते येत आहे, प्रेम येत आहे, रिलेशनशिप येत आहे, हॅपीनेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे, आनंद येत आहे, हॉलिडेला तुम्ही जाणार आहात. सो आपण आनंदी कधी होतो ज्यावेळेस आपण ह्या सर्व चक्रांमधून बाहेर पडतो, आपल्याला एक रिलीफ मिळतो. आपण बाहेर फिरायला का जातो की जाऊ दे ह्या सगळ्या चक्रामधून आपण थोडं तरी बाहेर जाऊ, जे की आपल्याला रिलॅक्सेशन मिळेल, आपल्याला एक आनंद मिळेल, एक आपले स्पिरिट जे आहे ते आनंदी होईल. सो तुमच्या जीवनात जे काही रिपीटेड पॅटर्न सतत चालू आहे त्यासाठी तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही नो ऍक्शन मोडमध्ये असाल
ठीक आहे, तर तुम्ही नो ऍक्शन मोडमध्ये असाल तर तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, तुम्हाला ऍक्शनमध्ये येण्याची गरज आहे. आणि हे चक्र जे आहे, जे अनेक वर्षांपासून तुमच्या अवतीभोवती आहे, तुम्ही ब्रेक करू शकता. कारण की तुम्हाला मा युगशक्तीचं सुद्धा इथे मार्गदर्शन आशीर्वाद लाभत आहे. युगशक्ती म्हणजे युग बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्हीच तुमचे आहात देव, तुमच्यामध्ये ते सर्व काय म्हणतात पॉवर आहे, शक्ती आहे तुमच्यामध्ये. फक्त तुम्ही स्वतःला ओळखत नाही आहात की तुमच्यामध्ये काय पॉवर आहे. कशाला तुम्ही सहन करता या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टींची तुम्हाला सहन करण्याची गरज नाही त्या पण गोष्टी तुम्ही सहन किती दिवस करणार. सो यातून तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. यू हॅव टू टेक ऍक्शन. जी ऍक्शन तुम्ही घेत नाही आहात ती तुमच्या आत्म्याला येथे कुठेतरी घुटमळत म्हणजे गुदमरवत आहे. तर तुम्हाला तुमच्या आत्म्याला फ्री करायचं आहे. यू हॅव टू फ्री स्पिरिट. स्पिरिट म्हणजे काय, आत्मा. तर ते तुमच्या आत्म्याला कुठेतरी मुक्तता हवी आहे. ज्या चक्रामध्ये तुम्ही त्या आत्म्याला अडकवलंय त्याला, जसं की आपण पाहिलंय, ज्या चक्रांमध्ये तुम्ही त्याला अडकवलेलं आहे त्यातून तुम्हीच त्याला बाहेर काढू शकता. सो 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुम्ही हे सर्व गोष्टी करू शकता, जे तुमच्या साठी डिवाइन लव्ह साठी तुमच्यातील जे दिव्यत्व आहे, दिव्य प्रेम आहे, तिथपर्यंत तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला चेंजेस दिसून येत आहे. जे काय आशीर्वाद तुम्हाला मा कुरुकुल्लाचा, मा रेड तारा माताचा येथे मिळत आहे, तर त्यांच्या मंत्रांचा जाप करा. त्या मंत्राचा जाप करा. तुम्हाला मंत्र मी येथे दिलेला आहे, त्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही रिलेशनशिपची सध्या तुम्ही डील करत आहात त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. पॉझिटिव्ह एनर्जीशी तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. जसे की आपले चॅनलचे व्हिडिओ असतात, असे काही व्हिडिओशी किंवा इतरही जे काही पॉझिटिव्ह मंत्राज असतात त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. तुम्हाला इनर वर्क करायचं आहे. इनर वर्क कसं करायचं हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही नक्कीच माझ्याकडून गायडन्स घेऊ शकता. तुमच्या रिलेशनशिपमध्ये येथे पॉझिटिव्हिटी येत आहे. जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती दूर निघून जात आहे. आणि परंतु ती कार्य केल्याशिवाय नाही जाणार. तुम्हाला वाटेल की आपण काहीच न करता सगळं होईल, नाही, असं नाही होणार. तुम्हाला काही ना काहीतरी त्यामध्ये तुमची एनर्जी तर टाकावं लागेल ना, त्याशिवाय नाही होणार. सो तुम्हाला सुद्धा काही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये अडकून राहू नका, त्याशिवाय तुमचं ऍक्शन होणार नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे कोणी स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे तेच लोक सर्व्हाइव्ह करणार आहेत. तर असं नका समजू की आणि कोणी निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहणारच नाही. कारण की येथे सतयुगाचा प्रारंभ होत आहे. तर हे सतयुगामध्ये नेगेटिव्हिटी कुठे असणार आहे, तेथे नेगेटिव्हिटीला स्थान नाहीये. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल की तुम्हाला सतयुगामध्ये जायचं आहे, तुम्हाला तुमचं लाईफ जे आहे पूर्ण सतयुगामध्ये काय होतं, सगळं जे काय होतं ते सगळं आनंदाने चाललेलं होतं. तेथे कुठेही दुःख नव्हतं, त्रास नव्हता, पेन नव्हता, वेदना नव्हती, ईर्ष्या जलन वगैरे असं काही नव्हतं. ते सगळं जे होतं शांततेत होतं, पीसमध्ये होतं आणि एकमेकांशी सहकार्याने होतं, एकमेकांच्या आनंदमय जग होतं. सो इथे हे जे काही आपण पाहिलेलं आहे एक आनंदमय जग, जे आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्टेड झाल्याच्या नंतर आपल्याला मिळतं ते आपल्यामध्येच आहे. तर या ऊर्जेशी तुम्हाला जेव्हा कनेक्ट होईल त्यावेळेस येथे दिसून येत आहे की तुमचीही वाटचाल सतयुगाकडे होईल आणि तुमच्याही जीवनामध्ये आमूलाग्र बदल होताना येथे दिसून येत आहे, जे की तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या ओव्हरऑल लाईफसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या जे कोणी तुमच्याशी निगडीत आहे. तर तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या आजूबाजूला ज्या काही ऊर्जा आहेत, तुमचे घरचे, माहेरी, सासरी, तुमचे फ्रेंड सर्कल, तुमचे ते सोशल तुमचं आहे, जे तुम्ही वर्क प्लेसमध्ये आहात, ते सगळीकडे तुमच्यासाठी आहे. बघा, एकाच व्यक्तीसाठी तुम्ही लाचार बनून राहू नका. तुम्ही सगळ्या एनर्जी त्या व्यक्तीला देऊ नका, त्या पाठीमागे जाऊ नका. कारण की तुमच्यासाठी फक्त सोर्स तो नाहीये, सोर्स युनिव्हर्स आहे. युनिव्हर्स आपल्या आनंदाचा सोर्स आहे, जो आपल्यामध्ये आहे. ते तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. तर मा कुरुकुल्ला तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या ऊर्जांना ओळखायचं आहे, तुम्ही कोण आहात हे ओळखायचं आहे, तुम्हाला योग्य ते प्रॉपर गायडन्स घ्यायचं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी म्हणण्यापेक्षा पूर्णच तुमचं जीवन जे आहे ते 360 डिग्री चेंज होताना येथे दिसून येत आहे. तर मा कुरुकुल्ला तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे की पुढे चालत राहा, पॉझिटिव्हिटीशी कनेक्टेड राहा, योग्य ते गायडन्स घ्या. तुमच्या रिलेशनशिपमध्ये कुठलीही नेगेटिव्ह ऊर्जा, कुठलीही थर्ड पार्टी यानंतर असणार नाहीये. कारण की तुम्ही आता डिवाइनशी कनेक्टेड आहात, मा कुरुकुल्लाशी कनेक्टेड आहात. रेड तारा माता इट्स अ व्हेरी पॉवरफुल देवी आहे ती. त्यामुळे तुम्ही ह्या रिडिंगवरती पूर्णतः तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल तर तुम्ही क्लेम करा, कमेंट करा त्यांच्या नावाने. तुम्हाला त्या पूर्णपणे आशीर्वाद देतील तुमच्या ह्या पूर्ण जर्नीमध्ये. तुमची जी काही आध्यात्मिक जर्नी आहे, ट्विन फ्लेम जर्नी आहे, तुमची कुठलीही सोलमेट जर्नी आहे, त्यामध्ये त्या तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. तुम्हीच पाहाल इथून पुढे आपल्याला इथे त्यांनी टाइम दिलेला आहे. आफ्टर 1 इयर, 1 वर्षाच्या नंतर हे सर्व बदल तुमच्या जीवनामध्ये घडतील. आफ्टर 1 इयर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, मॅच्युरिटी लेवल वाढवायची आहे, पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे, इनर वर्क करायचं आहे. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये नक्की 100%
हे बदल घडणार आहेत. कारण की 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. आफ्टर 4 मंथच, म्हणजे जसं तुम्ही आत्तापासून सुरू केलं तर आफ्टर 4 मंथ्स तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी इफेक्ट दिसेल. 6 महिन्यानंतर तुम्ही सक्सेसफुल एनर्जीमध्ये एंटर कराल. तुम्हाला काही ना काहीतरी असं मिळेल ज्याने तुमची ग्रोथ होईल, काही ना काहीतरी असं मिळेल ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. सो तुम्हाला हे रिडिंगला क्लेम करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये हे सर्व तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे, तुम्हाला रिसीव्ह करायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये पुढे आफ्टर 1 इयर तुम्हीच म्हणाल की परत या ह्या रिडिंगमध्ये, ह्या व्हिडिओच्या खाली पुन्हा या की आमच्या जीवनामध्ये तुम्ही सांगितले त्याप्रमाणे 1 वर्षानंतर असे बदल झाले. अनेक लोकांना अनुभव येतात, अनेक लोक शेअरही करतात, मॅडम आमच्या जीवनामध्ये तुम्ही सांगितलं तर खूप जास्त बदल झाले, असं झालं तसं झालं. तर तुमच्या ऊर्जांवरती तुम्ही कार्य केलं, डिवाइनचा आशीर्वाद असेल तर का नाही बदल होणार. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्येही पॉझिटिव्ह चेंजेस होतील. तुमचे नाते सुद्धा मधुर होतील. एक त्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढेल, एक प्रेम वाढेल, हार्मोनी वाढेल. तर नक्कीच मा कुरुकुलला तुम्हाला येथे ह्या रिडिंग थ्रू आशीर्वादित करत आहे. आणि जे जर कोणी खूप रिजिड असेल, जर तुम्ही एवढं सगळं तुमच्या ऊर्जांना वाढवून तुम्ही पॉझिटिव्ह राहून जर खूप काही करत असाल, तर जर ती व्यक्ती सुधारत नसेल, जर त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसेल, ती रिजिड असेल, तर अशांच्यावरती एनर्जी वेस्ट करण्यात काहीही अर्थ नसतो. सो हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि फक्त तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या वेस्ट होतील. परंतु जर तुम्ही काही कार्य केलं, आफ्टर 4 मंथ्स तुम्हाला बदल दिसून आला, तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवली, तर का नाही पुढे भविष्यात 1 वर्षाच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. सगळे जे तुमच्या मनासारखे हवे आहेत ते सगळे बदल दिसून येतील. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना मा कुरुकुलचा आशीर्वाद हवा आहे त्यांनी नक्की मंत्रजापही करा. तुमच्या जीवनामध्ये त्यांना नक्की चांगले बदल घडून येतील. कारण की ही खूप पॉवरफुल एनर्जी आहे. सो डोंट टॉलरेट. सो आय थिंक या व्हिडिओशी तुम्ही कनेक्ट झालात, तुम्हाला रिडिंग रेझोनेट झाली, तर तुम्ही नक्की क्लेम करा, तुमची एनर्जी एक्सचेंज करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती. जय मा कुरुकुल.